सैल इकडे पा दाढी जटा वाढवून जर संत होता येत असेल तर अस्वल नावाच्या प्राण्याच्या अंगावर कमी केस असतात का? मना कालदी पायी हरी भक्त परायण अस्वल महाराज की जय. चालेल, उद्धार कोणाचाच नाही. भगवा वस्त्र घालून जर साधू होता येत असेल, प्रमाण माझं नाही, संत गोड सांगतात. भगवे तरी श्वान सहज वेश ज्यांचा तिथे अनुभवाचा काय पंथ. एखादा श्वान एखाद्या कुत्र्याला देवाने गॉड गिफ्ट दिलेले, त्याच्या अंगावरती भगवे केस दिलेले असतात. तुम्ही त्याला साधू म्हणा, तिथे अनुभवच पाहिजे. साधूची व्याख्या करता 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 कधी कधी फजिता होते. आम्ही खोट्या लोकांच्या पायाला लागतो आणि खऱ्या लोकांपासून दुरावतो. सध्या तरी संत ऐका, बाह्य रंगाने लोक रंगवतात. ज्याची मोठी दाढी, ज्याची मोठी ढेरी आणि ज्याची मोठी गाडी ते संत. प्रारब्धाने ते त्यांना मिळालं असेल, पण कमीत कमी ते त्याच्यात जरी फिरत असले, पण तुकोबारांच्या मते ते संत आहेत का हे तपासलं पाहिजे. कधी कधी बाह्य रंगाने चांगले कपडे घातले की आपण त्याच्या पुढे झुकतो. फजिता कशी होते ऐका. सुभाषितकारांनी 2 श्लोक खर्च केले, त्यापैकी पहिल्या श्लोकाचं चिंतन किती गोड आहे. हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंसो बको शीर नीर विभाग येतो हंस हंस बक बक. राजहंस आणि बगळा दिसायला दोघी सारखेत. शिरसोलीकर, राजहंस बी पांढरा आणि बगडा बी पांढरा. राजहंस बी सफेद, बगडा बी सफेद. राजहंस बी धव्या, बगडा बी धव्या. आई लगेच समजत आपले दव्या पिव्या. आई आपली भाषा आहे की नाही. आयराणी गोड वाटते. सफेद असतात दोघी जाणकार लोक. राजहंस कोणता आणि बगडा कोणता हे चांगल्या चांगल्याला ओळखता येणार नाही की राजहंस कोणता आणि बगडा कोणता आहे. पण राजहंस कोणता आणि बगडा कोणता हे तपासण्याकरता तिथेच एक सूत्र खर्च केलं गेलं. शीर नीर विभाग येतो. पाणी आणि दूध जो वेगळं करतो त्याला राजहंस म्हणतात. एक वाटी घ्या, अर्ध दूध अर्ध पाणी, ती दुधाची आणि पाण्याची मिश्रित वाटी राजहंसाच्या पुढे ठेवा. एका शिरसोलीकर ते पुढे ठेवा आणि तीच दूध आणि पाण्याची मिक्स वाटी बगड्याच्या पुढे ठेवा आणि निरीक्षण करत राहा. राजहंस कोणता आणि बगडा कोणता. राजहंसाची जी जात आहे ना माय, ती काय करते माहितीये का? इतकं सूक्ष्म नियोजन आहे. ते दूध वेगळं करतं, पाणी वेगळं करतं. दुधातलं पाणी आणि पाण्यातून दूध. काय ताकद असेल मला. निवडी शिरा आणि पाणी वेगवेगळं करतं. ते दूध वेगळं आणि पाणी वेगळं. आजही राजहंसाच्या जातीचे लोक आहेत. चांगलं चांगलं येऊ द्या आणि नाही पटलं का मला ऍसिडिटी, तुला ताटवर शेपाला पाहिजे, जरा तुला दांगडोपटा समजी राहिला.